तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 2 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की नंदिनी जीवा रात्र एकमेकांसोबत घालवतात. नंदिनी जीवासोबत डान्स करते. दोघांनाही छान वाटत असतं. नंदिनी आपलं मन मोकळं करते. जीवाबद्दल तिला काय काय वाटते ते सगळं सांगते. जीवाला खूप छान वाटत असतं. तर दुसऱ्या दिवशी पार्थला फोन येतो आणि पार्थला कळते की जीवा आलाय. घरात सगळ्यांना आनंद झालेला असतो. सगळ्यांना वाटतं की जीवा नंदिनीला घेऊन आलाय. विक्रम म्हणतो, चला मुलगा सून येती घरा, तोची दिवाळी दसरा. सगळे धावत त्या दोघांच्या स्वागतासाठी औक्षणाचं ताट घेऊन दारापर्यंत येतात. जीवा बॅग घेऊन एकटाच आलेला असतो. तो उदास असतो. पार्थ विचारतो, जीवा, नंदिनी कुठे? जीवा म्हणतो, कोण नंदिनी? सगळ्यांना जीवाच्या बोलण्यामुळे एकदम शॉक बसतो. वसू, रम्या यांना तर पुरता आनंद झालेला असतो. आता जीवा हे सगळं वागतोय, हा त्याचा प्रँक तर नसेल ना? नंदिनी जीवा यांच्यामध्ये नेमकं काय झाले हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, तुमचं आणि जीवामध्ये काय नातं होतं? तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटायचं? आत्ता काय वाटतंय मला सगळं सांगा. काव्या सगळं सांगायला लागते. काव्या म्हणते, माझं जीवावर खूप प्रेम होतं असं मला वाटायचं. पार्थ विचारतो, वाटायचं म्हणजे? नव्हतं का प्रेम तुमचं? का मला खुश करण्यासाठी खोटं बोलताय? काव्या म्हणते, पार्थ, अहो खोटं बोलायचे दिवस संपलेत माझे. मी तुम्हाला सांगितलंय ना, आता मी फक्त खरं आणि खरंच बोलते. तुम्हाला माहिती आहे, लग्न करून आल्यानंतर मी खूप खोटं बोलले. पण आता नाही हां. मी घरातल्यांशी खोटं बोलले, तुमच्याशी खोटं बोलले. पण आता मी तशी राहिलेली नाही आहे. आता मी खोटं नाही बोलत. आता मी फक्त खरं बोलते. आणि अजून एक गोष्ट, लग्न झाल्यानंतर वेड्यासारखी मी जीवाच्या मागे मागे फिरायचे. जिथे दिसेल तिथे जीवाला मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायचे. जिन्यावर, डायनिंगवर, टेरेसवर, जिथे भेटेल तिथे मी त्याला गाठून धमक्या द्यायचे. त्याला मी सांगायचे, चल आपल्याबद्दल सांगू. पण तो नाही म्हणायचा. आणि मी जीवाला म्हणायचे की तू जर नाही सांगितलंस ना तर मी घरातल्यांना सांगेन. अहो कितीतरी वेळा त्याच्या गाडीत त्याच्या शेजारी बसून जीवाला मी धमक्या दिलेल्या आहेत. मी त्याला सारखं सारखं सांगायचे, पार्थसोबतचं लग्न मी एक्सेप्ट करणार नाही. मी हे एक लग्न एक्सेप्ट करूच शकत नाही. आणि तू माझ्याशिवाय कसा राहतो ते मी बघते. पण मला कधी कळायचंच नाही की तो मूव ऑन झालाय. जीवा मूव ऑन झालाय म्हणून मी त्याला कितीतरी टोमणे मारलेत. मी त्याला सतत धमकवायचे, त्याच्या मानगुटीवरती बसलेले असायचे. मला तर हे माहितीच नव्हतं की जर आपल्याला पक्षी आवडत असतील तर आपण पिंजरा नाही आणायचा, झाडं लावायची. पार्थ विचारतो, हे तुम्हाला कधी कळलं? कधी झाला हा साक्षात्कार? काव्या म्हणते, जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात. तुम्ही जेव्हा ग्रीन फ्लॅग बनून माझ्या आयुष्यात आलात ना, तेव्हा मला कळलं. मला तेव्हा समजलं की प्रेम कसं असतं. आणि तेव्हाच मी ठरवलं, तुमचं प्रेम स्वीकारायचं आणि जीवाचा हात सोडायचा. मी त्यावेळेस जीवाचा हात अलगद सुटला आणि तो वरचेवर लगेच सुटलासुद्धा. कारण माझ्या आधीच जीवा माझा हात सोडून नंदिनीचा हात धरला होता त्याने. जीवा कधीच मोहन झाला होता, तो नंदिनी ताईचा झाला होता. तर इथे नंदिनी जीवा रिक्षात बसलेले असतात. नंदिनी जीवाला रिक्षातून बाहेर काढते, एक मार्कर घेते आणि रिक्षावर हातावर जीवांदिनी असं लिहिते. जीवा म्हणतो, नंदिनी चल, तुला तुझ्या घरी सोडतो आणि आरडाओरडा करू नको. नंदिनी जीवा जात असतात आणि नंदिनीचा पाय अडखळतो. ती जीवाच्या अंगावर पडते. नंदिनी जीवासमोर आपलं मन मोकळं करते. ती जीवाला म्हणते, जीवा, 16 डिसेंबरपासून रोज मी ठरवते की तुमच्याशी बोलायचं नाही, तुमच्यासोबतचं नातं तोडायचं. पण अहो हे सगळं शक्यच होत नाही आहे. मी पुन्हा पुन्हा तुमच्याकडे खेचली जाते. आणि आता मला कळते, तुमच्यापासून लांब राहणं अशक्य आहे. नंदिनी तिला जीवाबद्दल काय वाटतंय सगळं बोलते आणि ती मोठ्याने ओरडते, आय लव्ह यू म्हणते. आणि हा आवाज घरात जातो. बाबा आई यांच्या रूममधला लाईट ऑन होतो. नंदिनी जीवा घाबरतात आणि ते रिक्षा मागे जाऊन लपतात. तर इथे काव्या पार्थला विचारते, पार्थ बोला, विचारा, अजून काय विचारायचे ते? पार्थ म्हणतो, नको, तुम्ही अभ्यास करा. तुम्ही अभ्यास करत होतात ना, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. काव्या म्हणते,
नाही पार्थ, अहो ही सुद्धा एक परीक्षाच आहे, तुमच्या प्रेमाची परीक्षा. तुम्ही विचारा, जे विचाराल ना त्याची सगळी उत्तरं देईन. विचारा. पार्थ विचारतो, आत्ता तुम्हाला जीवाबद्दल काहीच वाटत नाही का? काव्या म्हणते, वाटतं ना, खूप वाटतं. पार्थला शॉक बसतो. तर इथे जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी चल तू, मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो. अगं रात्र किती झाली आहे आणि तू झोप आता. नंदिनी म्हणते, नाही हां, मी दारू प्यायले आणि ह्या अशा दारूच्या नशेत मी घरी नाही जाऊ शकत, मी इथेच थांबते. जीवा विचारतो, खरंच थांबशील रात्रभर? नंदिनी म्हणते, हो, मी रात्रभर इथेच थांबणार. दोघेही छान गप्पा मारत असतात, त्यांना एकमेकांबद्दल काय वाटतं हे सांगत असतात. तर इथे पार्थ काव्याला विचारतो, तुम्हाला जीवाबद्दल आत्ता काय वाटतं? काही वाटतं का? काव्या म्हणते, हो, मला जीवाबद्दल खूप वाटतं. पार्थला धक्का बसतो. काव्या म्हणते, पार्थ, मला जीवाबद्दल असं वाटतं की जीवाने छान ग्रो केले, त्याच्या आयुष्याची गाडी पुढे गेली आहे. जीवा रुळावर आलाय आणि हे सगळं झाले ते नंदिनीताईच्या प्रेमामुळे. आता जीवाच्या बाबतीत जे झालंय ना ते तुमच्या बाबतीत झालं पाहिजे. पार्थ विचारतो, आणि तुमच्या बाबतीत काय झाले? काव्या म्हणते, पार्थ, एखाद्या कपड्याचा रंग कच्चा असतो, तो आपण दुसऱ्या कपड्यासोबत धुवायला टाकल्यावर त्या कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागतो आणि मग आपण कितीही धुतला तो कपडा तरी त्याचा रंग निघत नाही. जसं काही त्या रंगाला तो कपडा मिळालाय तसंच झालंय. जीवाला त्याचा रंग सापडलाय आणि मला माझा रंग सापडलाय. आता कितीही परिस्थितीने धुतलं ना तरी पण हे रंग कमी होणार नाही. माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होणार नाही. पार्थला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. पार्थ काव्याला अभ्यास करायला सांगतो आणि आतमध्ये निघून जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.